नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। उद्या भव्य दिव्य असं जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान पार पडत आहे। तर उद्या कोण होईल हिंद केसरीचा मानकरी, कोण होईल तर कोणाच्या नावावर कोरील 1 नंबरचा मानकरी, 1,11,000चा मानकरी, याची संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। उद्या बैलगाड्याचा धुळा उडणार आणि हिंद केसरीचा जुना बैलपोळ्याचा मानकरी या मैदानात ठरला। गेल्या वर्षी याच मैदानामध्ये सलग 5 नंबरचा मानकरी, 1 नंबरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला। ते म्हणजे ज्याला आपण चटणी भाकरीवरचा पैलवान मानला जातो, तो म्हणजे घरणीकरांचा राजा। घरणीकरचा राजा गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्याच्या नावावरती एक रेकॉर्ड देखील झाला होता। तो म्हणजे सलग 5 नंबरचा प्रथम क्रमांकाचा त्याच वेळी मानकरी देखील ठरला होता आणि त्याच्याचा होता तो म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई होता। आणि ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे ती गाडी आज गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती। यावर्षी राजाचा पैरा कोण हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जवळजवळ 8 ते 10 पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी राजाच्या गाडीवर अच्युत ड्रायव्हर होते, यावर्षी ह्या राजाच्या गाडीवरती कोण बसावं हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा। तर ह्या मैदानाची जवळजवळ 1000 गाडीची नोंद देखील पूर्ण झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही आयोजकांनी देखील माहिती दिली आहे, कोणीही आता संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये। जवळजवळ 1000 गाड्यांची नोंद झालेली आहे आणि संध्याकाळी लाईव्ह लॉट देखील काढण्यात येतील अशी माहिती देखील समजत आहे। तर मित्रांनो, या मैदानातील हे मैदान बरोबर 7 वाजता चालू होणार आहे अशी माहिती देखील, आणि 10 गट सुटणार आहेत। जवळजवळ 100 गट संपूर्ण होऊन जवळ 10 एका गटाला 10 गाड्या सुटणार आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे। दुसरं पाहिलं तर या मैदानात प्रमुख पैरे पाहूया, तर सगळ्यात पहिला पैरा पाहूया ते म्हणजे ज्याला आपण वेगाचा शेवट मानला जातो, तो म्हणजे रणजित निंबाळकर सरांचं काळीज, अभिजित भैया पवार यांचं काळीज, ते म्हणजे अनेक लोकांच्या मनावर राज्य करणारा ते म्हणजे वेगाचा शेवट सर्जा असणार आहे। तो म्हणजे त्याला सोबत असणार आहे ते म्हणजे त्याच्यासोबत असणार आहे ते म्हणजे पाठिंबाच्या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, ते म्हणजे पेडगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती असतं, ते म्हणजे हेमंतशेठ फुलोरे यांचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला। त्यांचं काळीज ते म्हणजे त्यांच्या मुलांच्या नावासाठी पळतो, तो म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या आणि वेगाचा शेवट। ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये धावणार आहे। तर मित्रांनो, ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्स नोंदवा। तर 2 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे शक्यतो तो पैरा, ज्याला आपण बिंजोडचा बादशाह समजला जातो, अनेक लोकांच्या अनेक बैलगाडी शौकीनाच्या मनावर राज्य करत असतो, तो म्हणजे सर्वाचा बिंजोडचा बादशाह म्हणून समजला जातो, तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचं काळीज, ते म्हणजे असणार ते म्हणजे मथुर, आणि मथुर सोबत असणार तो म्हणजे पेडगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी असणार तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। शिरसोडकरांची रायफल आणि मथुर उद्याच नक्कीच चांगल्या प्रकारे धावतील आणि त्यांचा चांगला परफॉर्मन्स उद्याच्या मैदानामध्ये दाखवतील। त्यांना शुभेच्छा देखील देऊया आणि ही गाडी गुलाल राहू हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया। हा पैरा उद्याच्या मैदानामध्ये असणार आहे। तर दुसरा आपल्याला 3 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी असणार तो म्हणजे चटणी भाकरीचा आपण बैल मानला जातो, ज्याला गरिबाची लक्ष्मी मानला जातो, तो म्हणजे घरणीकरांचा राजा। उद्या थाटामाटा देखील गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांक आणि उद्या देखील चांगला परफॉर्म करण्यासाठी चांगल्या नंदीसोबत उद्या मैदानात उतरणार आहे। त्यांच्यासोबत असणार ते म्हणजे आदत मैदानामध्ये आणि आदतचा सध्या टॉप असणारा हत्यार म्हटलं तर उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचं ते म्हणजे आदत किंग राजाची जोडी उद्या मैदानात धावू शकेल। तर मित्रांनो, ही गाडी उद्या मैदानात धावेल तर चांगलाच परफॉर्मन्स दाखवेल। तर मित्रांनो, ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट करून नोंदवा। आपण दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे 4 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांचा लखन सोबत असणारा तो म्हणजे शाकीरभाई पटेल यांचा दावणीचा जे 5 लाखाचा मानकरी ठरलेला सम्राट लखन सम्राट। ही गाडी या उद्याच्या मैदानामध्ये धावणार आहे। ज्यावेळेस नाशिकला मैदान झालं होतं या मैदानात देखील प्रथम क्रमांक पटकावला होता लखन आणि सम्राट। ही गाडी उद्या मैदानात दाखवेल। ही गाडी देखील कशी धावेल काय धावेल नक्कीच प्रतिक्रिया दाखवा। दुसरं पाहायला गेलं तर 5 नंबरचा पैरा होणार तो म्हणजे त्यांच्याच दावणीचा शाकीरभाई पटेल यांचा जो राजा उद्या मुळशीकरांच्या पिस्तूल सोबत धावणार आहे। पिस्तूल देखील अतिशय चांगल्या प्रकारे दाखवलं, पाठिंबाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावर आहे आणि पिस्तूल चांगला परफॉर्मन्स करू शकतो आणि त्याच्यासोबत असणार आहे सम्राटच्या जोडीला जो पळतो तो छोटा राजा, मथुर सोबत धावलेला तो राजा उद्याच्या मैदानात असणार आहे। तो दुसरा पाहिला गेला तर 6 नंबरचा पहिला, ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रात रॉकेट समजला जातो आणि सध्या एक टॉपला पळणारा हत्यार म्हणजे ते म्हणजे घोडकरांचा सर्जा। प्रत्येकांना एक आस लागून असलेली असते की घोडच्या सर्जाचा पैरा उद्या कोणासोबत असतात आणि कोण या मैदानात धावेल। तर त्याच्यासोबत असणार आहे त्याच्यासोबत असणार ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि छोटा पॅकेट बडा धमाका आपण त्याला समजला जातो, तो भुंगा उद्याच्या मैदानात धावेल आणि घोडकरांचा सर्जा आणि भुंगा उद्याच्या मैदानात कसा धावेल काय धावेल नक्कीच प्रतिक्रिया दाखवा तुमच्या नोंदवा। दुसरं पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकाचा पैरा असणार तो म्हणजे विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेजा आणि दिवाने। ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये धावेल नक्कीच पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये ही गाडी देखील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरवली आणि उद्याच्या मैदानात देखील
चांगला परफॉर्मन्स दाखवतील, कारण काही कटनाचं रान आहे, जवळजवळ 1000 फूट पल्ला आहे. त्यामुळं विठ्ठल नानाचा एक्सपिरियन्स पाहता ही गाडी देखील चांगला परफॉर्मन्स उद्याच्या मैदानामध्ये दाखवेल. तर दुसरा पाहायला गेलं तर 8 नंबरचा पैरा तो म्हणजे उमेशेठ हरपळे यांचा चिमण्या आणि शाकीरभाई पटेल यांचा उमेशेठ हरपळे यांचा चिमण्या. आणि त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे चिमण्यासोबत असणार आहे अनुजय नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि चिमण्या उद्याच्या मैदानात धावणार. मित्रांनो, ही गाडी देखील कशी धावेल, काय धावेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट जातो. नंतर दुसरं पाहायला गेलं तर 10 नंबरचा पैरा ते म्हणजे पृथ्वीराज दादा आणि दैवत गोवेकर यांचा बैजा, आदत किंग बैजा. आदत मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला, जवळजवळ 5 ते 7 1 नंबरचे मानकरी, त्याच्या 1 नंबरचा मान त्याच्या नावावरते. लखन आणि बैजा जवळजवळ चांगलीच अतिशय परफॉर्मन्स केलेली जोडी. तर मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये बैजाचा देखील पैरा कोण असावा प्रत्येक बैलगाडी शौकीनानं जाणून घ्यायचं असतं. तर आदित्य किंग बैजाचा पैरा असणार तो म्हणजे भोपरडीकरांचा लाडू, जे ह्याच्यामध्ये पाठीमागं मैदान झालं होतं. पाठीमागच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर झाला होता. लाडू आणि सोमा ड्रायव्हरनी गाडी आणली होती, ती गाडी प्रथम क्रमांकाची मानकर ठरली होती. आणि ही गाडी बैजा आणि लाडू ही गाडी उद्या धावू शकेल. मित्रांनो, बैजा आणि लाडू देखील कसं चांगला एक चुणूक दाखवू शकतात. तर बैजाला देखील अतिशय चांगला स्पीड आहे आणि लाडूला सुद्धा चांगला अतिशय प्रकारे स्पीड आहे आणि लाडू सुद्धा आता चांगला परफॉर्म करू शकतो. तर दुसरा पाहायला गेलं तर 11 नंबरचा पैरा तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन सोबत असतो तो म्हणजे सचिन आप्पा वावरे यांचा साईने अर्जुन उद्याच्या मैदानात धावू शकतात. तर मित्रांनो, सर्वच बैलगाडी क्षेत्राला एक आस लागून असते, ते म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा जाणून घ्यायचा असतो. तर सर्वांचा दशम हिंद केसरीचा पैरा असणार आहे तो म्हणजे जे 55 लाखाची खरेदी आहे ते म्हणजे अजय कारोंडे यांचा माळशिरसकरांचा चिक्या आणि उद्या धावणारा ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, हे झाले पैरे आणि हे मैदान सकाळी बरोबर 7 वाजता चालू होणार आणि 1000 गाड्याची नोंद देखील झालेली आहे. त्यामुळं कोणीही गाड्या नोंद करू नका असे आव्हान देखील जे बैलगाडी शर्यती जुना बैल पोळ्याचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांनी देखील स्वतः सांगितले आहे. आणि या मैदानाचा पल्ला असणार आहे 1000 फूट पल्ला असणार आहे. त्यामुळं अतिशय चांगला उद्या परफॉर्मन्स गाड्या दाखवणार आहेत. आणि गेल्या वर्षीचा मान घरणीकरांच्या राजा आणि संग्राम उदयसिंह पटेल यांच्या तेजावरती होता. आणि नक्कीच ही गाडी तेजा कुणाचा पैरा अद्याप समजला नसला तरी घरणीकरांचा राजासोबत असणार तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड. सध्या टॉपमध्ये गुलालमध्ये राहणारा हत्यार म्हणजे आदत किंग कंदुरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत असणारा चटणी भाकरीचा पैलवान तो म्हणजे घरणीकरांचा राजा. नक्कीच ही परफॉर्म करू शकतील, चांगलीच ही देखील गाडी. आणि उद्या मला चांगली सगळ्यात ह्या जोडीपैकी बेस्ट जोडी वाटली ते म्हणजे ज्याला आपण वेगाचा शेवट मानला जातो तो म्हणजे पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत असतो द्वारलीकरांचा हरण्या. हीच गाडी नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चांगला परफॉर्म करू शकेल अशी माझ्या मनाला वाटते. तर मित्रांनो, उद्या एक प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच जे आपलं युट्यूब चॅनलचं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नव्हता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अरुणतुरे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.